हे प्रकरण केवळ एका परीक्षेपुरते मर्यादित नसून संपूर्ण राज्याच्या शिक्षण व्यवस्थेला आणि लाखो तरुणांच्या भविष्याला ग्रासणाऱ्या एका मोठ्या संघटित गुन्हेगारीचं धक्कादायक उदाहरण आहे. या महाघोटाळ्याचे सर्व पैलू, आंतरराज्यीय धागेदोरे आणि त्याचे सामाजिक व राजकीय परिणाम समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. नमस्कार, मी अस्मिता आणि आपण बघत आहोत अनफिल्टर्ड महाराष्ट्र. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET ही राज्यातील शाळांमध्ये शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी कायद्याने बंधनकारक आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे MSCE या संस्थेकडे याची जबाबदारी आहे. DTED किंवा BEd पूर्ण केलेले लाखो बेरोजगार तरुण वर्षानुवर्षे या परीक्षेची वाट पाहत असतात. ग्रामीण भागातील मुले क्लास लावून या परीक्षेची रात्रंदिवस तयारी करतात. असा संवेदनशील परीक्षेचा पेपर जेव्हा फुटतो तेव्हा 6 लाख कुटुंबांच्या स्वप्नाचा आणि कष्टांचा चुराडा होतो. 28 जून 2026 रोजी रविवार होता. संपूर्ण महाराष्ट्रात 1028 परीक्षा केंद्रांवरती तब्बल 6 लाख उमेदवारांची परीक्षा होणार होती. परीक्षा परिषदेने सर्व तयारी पूर्ण केली होती. उमेदवार केंद्रावरती पोहोचण्यासाठी घराबाहेर पडले होते. पण याच वेळी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेला एक गुप्त माहितीदाराकडून टीप मिळाली. भिवंडीच्या कोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बंद खोलीत काही परराज्यीय व्यक्ती संशयास्पदरित्या एकत्र आल्या असून त्यांच्याकडे आगामी TET परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आहेत आणि त्या विकण्याचा सौदा सुरू आहे अशी ती माहिती होती. माहिती मिळताच पोलिसांनी रात्रीच्या अंधारात त्या ठिकाणी छापा टाकला. तिथे पोलिसांनी 3 तरुण रंगेहात ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे TET 2026च्या प्रश्नपत्रिकांचे तब्बल 4 संच सापडले. पोलिसांनी रात्रीच परीक्षा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भिवंडीत पाचारण केलं. जप्त केलेल्या प्रश्नपत्रिका आणि मूळ प्रश्नपत्रिकांचे संच समोरासमोर ठेवून तपासले. प्रश्न 100% तंतोतंत जुळत होते. हा थेट आणि मोठा पेपर लीक होता. जर सकाळी परीक्षा झाली असती तर संपूर्ण राज्यात हा पेपर आधीच पसरला असता. त्यामुळे गृह मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयाशी तातडीने संपर्क साधून पहाटेच्या सुमारास ही परीक्षा अधिकृतपणे रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाला घ्यावा लागला. भिवंडीत पोलिसांनी केलेल्या कारवाईत 3 मुख्य आरोपींना अटक करण्यात आली. पहिला आरोपी आकाश कुमार, वय 30, पाटणा, बिहार. हा तांत्रिक बाजू आणि एजंटशी संपर्क सांभाळणारा मुख्य दुवा होता. दुसरा आरोपी राजीव शाह, वय 45, पाटणा, बिहार. हा पैशांची देवाणघेवाण करत होता. तिसरा आरोपी धीरज कुमार, वय 28, पानिपत, हरियाणा. हा उत्तर भारतातील टोळ्यांशी संपर्क ठेवून होता. न्यायालयाने त्यांना 6 जुलै 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने महाराष्ट्रातील अनेक स्थानिक एजंट्स आणि कोचिंग क्लासेसच्या संचालकांशी आधीच संधान साधले होते आणि लाखो रुपये देण्यास तयार असलेल्या उमेदवारांची यादी बनवून त्यांच्याकडून टोकन अमाऊंट सुद्धा घेतली होती. या संपूर्ण महाघोटाळ्याचा मुख्य सूत्रधार किंवा किंग पिन बिंजेदर गुप्ता, रहिवासी समस्तीपूर, बिहार हा आहे. बिंजेदर गुप्ता हा गेल्या 25 वर्षापासून देशातील वेगवेगळ्या राज्यांमधील सरकारी परीक्षांचे पेपर फोडण्याच्या धंद्यात आहे. ओडिशा OSSC, बिहार BPSC आणि मध्य प्रदेश MPPSC च्या परीक्षांमध्येही त्याचे नाव समोर आले होते. बिजेंदर गुप्ता आणि त्याची टोळी प्रश्नपत्रिका वाहतुकीच्या प्रवासादरम्यान हुशारीने बॉक्स उघडून मोबाईल फोनद्वारे प्रश्नपत्रिकेचे फोटो काढायचे आणि बॉक्स पुन्हा जसेच्या तसे सील करायचे. या TET परीक्षेचा पेपर विकून ही टोळी तब्बल 1.5 ते 2 कोटी रुपये उकळणार होती. सध्या बिजेंदर गुप्ता फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने बैठक घेऊन SIT विशेष तपास पथक स्थापन केले आहे. ठाणे शहराचे सहपोलीस आयुक्त पंजाबराव उगळे यांच्या नेतृत्वाखाली सायबर सेल आणि आर्थिक गुन्हे शाखेचे पथक याचा तपास करत आहेत. हा गुन्हा एक संघटित टोळीने केल्यामुळे आरोपींवरती मोक्का हा कडक कायदा लावण्याचा प्रस्ताव SITने गृह मंत्रालयाकडे पाठवला आहे. मोक्का लागल्यास आरोपींना सहजासहजी जामीन मिळत नाही आणि गुन्हेगारांची बेकायदेशीर मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार शासनाला मिळतो. या मुद्द्यावरून महाराष्ट्रात मोठे राजकारण पेटले आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आणि युवा आघाड्यांनी राज्याच्या प्रमुख शहरांमध्ये तीव्र निदर्शने सुरू केली आहेत. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी काही काळ ताब्यात घेतले होते. ज्यावरून विरोधकांनी सरकारवरती हुकुमशाहीचा आरोप केलाय.
दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की आमच्या पोलिसांनी अत्यंत सतर्कता दाखवून परीक्षा सुरू होण्यापूर्वीच घोटाळा उघडकीस आणला आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान वाचवले. आम्ही गुन्हेगारांना सोडणार नाही. या सर्व प्रकरणात प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या महाराष्ट्रातील 6 लाख उमेदवारांचे मोठे नुकसान झाले आहे. ग्रामीण भागातील उमेदवारांना प्रवासाचा, राहण्याचा आणि खाण्याचा मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. अनेक उमेदवारांची वयोमर्यादा संपत असल्यामुळे त्यांच्या नोकरी मिळवण्याच्या वयात आणखी काही महिन्यांची वाढ झाली, जी मानसिकदृष्ट्या अत्यंत क्लेशदायक आहे. परीक्षेच्या अगदी काही तास आधी परीक्षा रद्द झाल्यामुळे उमेदवारांचा आत्मविश्वास पूर्णपणे खचून गेलाय. परीक्षा परिषदेच्या डेप्युटी कमिशनर प्रिया शिंदे यांनी स्पष्ट केले आहे की उमेदवारांना नवीन परीक्षेसाठी पुन्हा कोणतेही अतिरिक्त शुल्क भरण्याची गरज नाही. संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा कडेकोट सुरक्षित परीक्षा आयोजित करण्यासाठी प्रशासनाला किमान 3 ते 4 आठवड्यांचा काळ लागेल. म्हणजेच आता ही परीक्षा जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्ट 2026च्या सुरुवातीलाच होण्याची दाट शक्यता आहे. या पेपर फुटीने ऑफलाईन परीक्षा पद्धतीमधील अनेक गंभीर त्रुटी पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आणल्या आहेत. भविष्यात अशा घटना रोखायच्या असतील तर महाराष्ट्र सरकारने आता सर्व मोठ्या परीक्षा संगणक आधारित चाचणी CBT म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने घेतल्या पाहिजेत, जेणेकरून ट्रान्सफॉर्मेशन दरम्यान पेपर लीक होण्याचा धोका शून्य होईल. केंद्र सरकारचा सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा राज्याने अधिक कठोरपणे लागू करावा, ज्यामध्ये 10 वर्षापर्यंतची कैद आणि 1 कोटी रुपयापर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. अशा गुन्ह्यांमध्ये सापडलेल्या एजंट्स आणि कोचिंग क्लासेसना कायमचे ब्लॅकलिस्ट करून त्यांच्या खटल्यांसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करावेत. महाराष्ट्र TET 2026चा पेपर लीक आणि त्यानंतर सुरू असलेला SIT तपास हा एक मोठ्या शिक्षण माफियांच्या नेटवर्कचे उदाहरण आहे. यावेळी ठाणे पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि राज्य सरकारने मोका लावण्याची घेतलेली आक्रमक भूमिका कौतुकास्पद आहे. परंतु खरा विजय तेव्हाच होईल जेव्हा मुख्य सूत्रधार बिजेंदर गुप्ता गजाआड जाईल आणि महाराष्ट्रातील 6 लाख प्रामाणिक उमेदवारांना सुरक्षित, पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात आपली परीक्षा पुन्हा देता येईल. आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष हे SITच्या पुढील कारवाईकडे आणि राज्य सरकारच्या नवीन परीक्षा नियोजनाकडे लागलेले आहे. तुम्हाला या संदर्भात काही मत मांडायचं असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.